नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर बस स्थानक परिसरातील आवारात घडतोय हा भयंकर प्रकार। खानापूर बस स्थानकात हा भयंकर प्रकार घडतोय, मात्र एसटी प्रशासन मात्र दिवसा ढवळ्या झोपा काढत असताना दिसत आहे। एसटी कॅन्टीन हे खानापूर बस स्थानक आहे, मात्र त्या ठिकाणी असणारे कॅन्टीनवाले फक्त स्वतःचीच काळजी घेत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतोय। कारण रोजच्या रोज कॅन्टीनमधून बाहेर पडणारे सांडपाणी हे या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊन तुडुंब भरून सांडपाण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईप्समधून फुटून सांडपाणी पसरून त्यामध्ये अळ्या झाल्या आणि याच ठिकाणी एसटी प्रशासनाची संरक्षक भिंत असून त्या भिंतीवर काही नागरिक लघुशंकेसाठी जात आहेत। मात्र त्या भिंतीच्या पलीकडे जिल्हा परिषद शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये खानापूरकरांची लहान लहान मुलं शिकत आहेत। हे एसटी प्रशासन तसेच कॅन्टीनवाले विसरले। रिमझिम पावसाळी पाऊस असल्यामुळे खानापूरमध्ये काही ठिकाणी डेंग्यू सदृश आजार वाढत असताना कॅन्टीनवाल्याकडे तसेच या गंभीर बाबीकडे एसटी प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय का, असा सवाल खानापूरकरांकडून विचारला जात आहे। सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार अब्दुल पिरजादे, खानापूर, सांगली।